नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया ऑक्टोबर 2024 मासिक राशी भविष्य. धनु राशी. व्यवसाय करणाऱ्या जातकांना त्यांच्या व्यवसायातील भागीदारांशी चांगले संबंध ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा व्यवसायासाठी वेळ चांगला राहील. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होईल आणि घरातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते, त्याकडे लक्ष द्या आणि घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधासाठी हा काळ चांगला राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लग्नाबद्दल चर्चा करतानाही दिसाल, म्हणजेच तुम्ही विवाह करण्याचा विचार करू शकता. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या रागाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे काही काळ संबंध बिघडू शकतात. परिणामी तुम्हाला तुमचे नाते जपून सांभाळावे लागेल आणि तुमचा स्वाभिमानही जपावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असेल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी राहाल. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, परंतु आरोग्यात चढ उतार आणि खर्चही जास्त असतील, त्यामुळे उत्पन्नाकडेही लक्ष द्यावे लागेल. धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना खूप त्रासदायक ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या दशम भावात 6व्या ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये परिस्थिती अनुकूल राहील. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल, कारण संभाषणादरम्यान काही चूक होऊ शकते, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून सावधगिरी बाळगा. उपाय: नियमित सूर्यदेवाला अर्घ्य दिले पाहिजे. मकर राशी. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला आरोग्य लाभ मिळतील, परंतु तुमच्या स्वतःच्या चुकामुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कारण तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत काळजी करत राहाल आणि ही परिस्थिती तुम्हाला आजारी बनवू शकते. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला काही बदल दिसतील, तसेच नोकरीत बदल होऊ शकतो आणि तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुम्ही चांगल्या नोकरीत असाल तर तुमची बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांना कठीण आव्हानांना तोंड देत पुढे जावे लागेल आणि यामुळे त्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. हा महिना प्रेमसंबंधासाठी अनुकूल असेल आणि तुमचे लग्न होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या बाजूने कोणतीही चूक करू नका. कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होईल, एकमेकांमधील प्रेम वाढेल आणि तुम्हाला कौटुंबिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असेल आणि तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. हा महिना आर्थिक बाबतीत मध्य राहण्याची शक्यता आहे. मकर राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. उपाय: महाराज दशरथ कृत नील शनी स्तोत्रचा पाठ केला पाहिजे. कुंभ राशी. व्यवसाय करणाऱ्या जातकांना महिन्याच्या पहिल्या 6 माहीत आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु या काळात तुम्हाला यश मिळू शकते. प्रेमसंबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील आणि अशा परिस्थितीत सासरच्या लोकांशी वाद टाळणे चांगले. अधिक आर्थिक आव्हाने असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला या महिन्यात सावधगिरी बाळगावी लागेल. विद्यार्थ्यांना आव्हानानंतर यश मिळू शकते, तसेच परदेश प्रवासाची शक्यता आहे आणि काही मालमत्ता खरेदी करणे
तुम्ही यशस्वी होऊ शकता. कुंभ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा असेल. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, जी महिन्याच्या सुरुवातीला कमजोर होणार आहे. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच वेळी तुम्हाला करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील, परंतु नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. उपाय: तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. मीन राशी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून चढ उतार असतील, त्यामुळे आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. करिअरच्या दृष्टीने परिस्थिती ठीक राहील. तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वागणे तुम्हाला तुमच्या कामात बळ देईल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही गोंधळाचा सामना करावा लागेल आणि काही गोष्टींमध्ये चूक समजून घेणे आणि तज्ज्ञांचे मत घेणे चांगले होईल, कारण तरच ते व्यवसाय यशस्वी करू शकतील. प्रेमसंबंधासाठी महिना चांगला आहे आणि तुम्ही तुमचे प्रेमसंबंध योग्य पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न कराल. त्याच वेळी वैवाहिक संबंधांमध्ये चढ उतार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला वेळ आहे, परंतु एकाग्रता वाढवणे तुमच्यासाठी आव्हान असेल. कौटुंबिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना मध्यम फलदायी असणार आहे. आर्थिक आव्हाने तुम्हाला अडचणीत आणू शकतात, कारण खर्च नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून चढ उतारांनी भरलेला असणार आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पती महाराज महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या 3ऱ्या भावात असणार आहे. राहू महाराज तुमच्या राशीत उपस्थित राहतील, त्यामुळे तुम्ही बेफिकीर राहाल. या निष्काळजीपणामुळे तुम्ही आरोग्याच्या समस्यांना बळी पडू शकता. त्याच वेळी वक्री शनी महाराज महिन्यामध्ये तुमच्या 12व्या भावात विराजमान असतील, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच तुमच्या पायाला दुखापत किंवा मोच येण्याचीही शक्यता असू शकते. उपाय: तुम्ही आपल्या राशी स्वामी देवगुरु बृहस्पतीच्या बीज मंत्राचा नियमित एक निश्चित संकेत जप केला पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.